दरम्यान छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेमध्ये भाजप विरोधात शिवसेनेची बंडखोरी पाहायला मिळते। अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार विधान परिषदेच्या आखाड्यात उतरलाय, तर भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तारांची भेट सुद्धा झाली। अब्दुल सत्तारांचा भाजपच्या उमेदवाराच्या डोक्यावरती हात पाहायला मिळाला, तर एकीकडे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सुपुत्रानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या बाहेर जाऊन बंडखोरी करत उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय। मात्र अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारच्या पाठीशी उभा असताना एका कार्यक्रमात सत्तारांनी आणि महायुतीचे उमेदवार तथा भाजपचे नेते सुहास शिरसाट यांची भेट झाली। यावेळी अब्दुल सत्तारांचा हात सुहास शिरसाट यांच्या डोक्यावरती पाहायला मिळाला। अब्दुल सत्तार मुलाच्या पाठीशी उभे आहेत, तर भाजपच्या उमेदवाराच्या डोक्यावर हात, अशी भावना सध्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। सत्तारांच्या मुलानं अपक्ष फॉर्म भरला आणि त्यानंतर जे अपोजिट उमेदवार होते सुभाष शिरसाट, त्यांच्या डोक्यावरती हात सत्तारांनी ठेवलेला होता।